नमस्कार. आदरणीय नीलाताई, ज्या आपल्या गीता पठणाची संपूर्णपणे व्यवस्था बघतात आणि आपल्याला अत्यंत शांत स्वरामध्ये एक एक भगिनीकडून गीता पठण आपण श्रवण करतो, अशा आपल्या नीलाताई यांना पण मी साष्टांग नमस्कार करते. आजच्या गीता पठण करणाऱ्या उषाताई भालेगावकर पांढरकवडा अत्यंत शांत स्वरामध्ये पठण करून आम्हालाही त्या शांतीला शांत स्वरूपाकडे घेऊन गेलेला आहे. अंतःकरण अत्यंत शांत झालेल्या पठणाने अशा उषाताई भालेगावकर यांनाही साष्टांग वंदन करते. आणि श्रोते आपण जगदीशांची मूर्ती, माझे प्रेरणास्थान, आपल्यालाही साष्टांग नमस्कार करते. श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे, पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. आजचा चिंतनाचा आपला जो विषय आहे तो श्रीमद भगवद्गीता स्वाध्याय मंच. आज स्वाध्याय मंच कार्यरत असतो आणि ह्या स्वाध्याय मंचच्या अंतर्गत आपण गीतेचा स्व अध्याय करतो. म्हणजे गीता माझ्यासाठी, ही गीता माझ्या जीवनामध्ये मी कशी आणायची, त्या गीतेप्रमाणे माझं जीवन कसं असावं, हा सगळा अभ्यास आपण स्वाध्याय मंचाच्या अंतर्गत करतोय. एकदा अभ्यास करून झाला, आता दुसऱ्यांदा मात्र मला त्या गीतेचा उपयोग प्रत्यक्ष मला झाला पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून हा स्वाध्याय मंच कार्यरत असतो. आणि असं करत आपण 4 अध्याय संपूर्ण केलेले आहेत. आज सूत्रात्मक असा अभ्यास आपण 4 अध्यायांचा केलेला आहे आणि आज 5व्या अध्यायाला आपण सुरुवात करतो आहे. आता ज्या वेळेला 5वा अध्याय सुरू होत आहे, आपण बघितलं की 4था अध्याय हा ज्ञान कर्म संन्यास योग आहे. आणि ज्ञान कर्म संन्यास योग हा शारीरिक नसून तो ज्ञान संन्यास आहे. हे आपण 4थ्या अध्यायामध्ये अगदी व्यवस्थित शिकलेलो आहे. तत्पूर्वी 3ऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान भगवंतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि 3रा आणि 4था अध्याय हा दोन्ही, 3रा अध्याय कर्मयोग, 4था अध्याय जो आहे हा ज्ञान कर्म संन्यास योग. आणि आता 5वा अध्याय जो आहे हा सुद्धा कर्मयोगाचाच प्रतिपादन करतो आहे. असे 3 अध्याय आम्हाला भगवंतांनी कर्मासंदर्भातच सांगितलेले आहे. म्हणजे कर्माला महत्व आहे की तो कर्माने मोक्ष मिळतो का, असा आमच्या अंतःकरणामध्ये एक प्रश्न येऊ शकतो. परंतु कर्माने मोक्ष मिळत नाही, पण कर्माचं अनुष्ठान जर आम्ही केलं, तो योग जर आम्ही साधला, तर आम्हाला मोक्षाला अनुकूल अशी आमची चित्तवृत्ती होते निश्चितपणे. आणि ही शुद्ध चित्तवृत्तीच मोक्षाकडे आम्हाला घेऊन जाते, तिथे ज्ञानाचा उदय होतो. आणि म्हणून निष्काम कर्मयोग भगवंतांनी आम्हाला 3रा अध्याय सांगितला, मग ज्ञान कर्म संन्यास सांगितला आणि 5व्या अध्यायामध्ये परत निष्काम कर्मयोगच आम्हाला भगवंत कर्मयोगाचं महत्व सांगतात आहे. जो निष्काम कर्मयोग 3रा अध्याय सांगितला, त्याचं काय महत्व आहे कर्मयोगाचं, हे आम्हाला भगवंत समजावून सांगतात आहे. परंतु निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाने काय होतं, तर निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानाने आमच्या अंतःकरणामध्ये जो रागद्वेष आहे, त्या रागद्वेषाच्या दोषांचा क्षय होतो, चित्तशुद्धी होते. आणि मग श्रवण मननाच्या साहाय्याने त्या शुद्ध चित्तामध्ये आत्मज्ञानाचा उदय होतो. तोपर्यंत होत नाही. मलिन चित्त आहे, चित्तामध्ये मलदोष आहे, मलदोष विक्षेप ही सगळी, आवरण दोष हे सगळे चित्तामध्ये ठेवून जर का आम्ही ज्ञानाचा अभ्यास करत असू, श्रवण मनन करत असू, तर ते ज्ञान सफल होत नाही, तिथे सुफळीत होत नाही. चित्त शुद्धच हवं. जसं जमिनीमध्ये जर आम्हाला बी पेरायचं असेल, तर जमीन नांगरून वखरून अगदी व्यवस्थित शेतकऱ्याला तयार करावी लागेल, तेव्हाच मग ते बी त्या ठिकाणी बी रोवल्यानंतर त्याच्यातून रोप तयार होईल आणि ते आम्हाला पुढे फळ देईल.
हे जसं आहे अगदी तसं अंतःकरणाची सुद्धा आम्हाला पहिले मशागत करावी लागेल. तोपर्यंत ज्ञानाचं बीज तिथे दगडेच नाही. आणि ही मशागत अंतःकरणाची जर करायची असेल त्यासाठी निष्काम कर्मयोग भगवंतांनी आम्हाला सांगितलेला आहे. चित्तशुद्धी आणि त्या मग ह्या निष्काम कर्मयोगाने आत्म चित्तशुद्ध झाल्यानंतर आत्मज्ञानाचा उदय झाला. आणि आत्मज्ञानाचा उदय झाल्यानंतर अज्ञानजन्य असे सगळे संशय जे असतात त्याचा निराश होतो. आणि हा निराश होतोय की नाही हे माझं मी बघायला हवं. आणि मग ते ज्ञानाचा उदय होऊन त्या ज्ञानाने ते कर्म सगळं निर्बीज होत. इथपर्यंत ती प्रोसेस आहे. कर्म निर्बीज करण्यापर्यंत आम्हाला खटाटोप करायचा आहे. आणि एकदा आमचं ते कर्म निर्बीज झालं की मग मात्र आम्हाला कशाकडे परत ती ज्ञाननिष्ठा त्या ठिकाणी तयार होते. आणि ज्ञानरूपता तिथेच आहे. हे कर्मयोगाचं आणि कर्मसन्यास योगाचं महत्व आहे. आणि म्हणून भगवंतांनी निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठानावर फार भर दिलेला आहे. कर्माचा आरंभ केल्याशिवाय नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होतच नाही. कर्म न करता नैष्कर्म्य सिद्धी शक्यच नाही. पण कर्म करावंच लागेल. कर्म सोडण्यासाठी कर्म थांबवण्यासाठी भगवंत प्रवृत्त करतच नाहीये. अर्जुनाला नाही आणि आम्हाला पण नाही. आता आम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही. ही मनोवृत्ती आमची असते. फार लवकर होते हो ही मनोवृत्ती. पण अभ्यास हे सुद्धा एक कर्मच आहे. एक लक्षात ठेवा. ते सुद्धा कर्मामध्येच येतो. पण आता आम्हाला काही करायची आवश्यकता नाही. ही परावृत्त मनोवृत्ती आहे. पराभूत मनोवृत्ती आहे. आम्हाला ज्ञानापासून परावृत्त करणारी आहे. पण परावृत्त मनोवृत्ती आणि पराभूत मनोवृत्ती आमची कधीच नसावी. याची भगवंतांनी फार मोठी काळजी घेतलेली आहे. आणि म्हणून कर्माचा आरंभ करायचा. त्याशिवाय नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होत नाही. आणि केवळ कर्मसन्यासाने सुद्धा आत्मसिद्धी मिळत नाही. महत्वाचं सूत्र लक्षात घ्यायचंय. कर्मयोगाचा अभ्यास करताना फार बारीक असा अभ्यास करावा लागतो. आपण फार ढोबळ मनाने आणि स्थूल दृष्टीने अभ्यास करतो कर्मयोगाचा. निष्काम कर्मयोग करा, अनासक्तीने कर्म करा, महत्व टाकून कर्म करा, फलाची आशा टाकून कर्म करा, असे ढोबळ मनाचे सिद्धांत आपण फक्त सिद्धांत सिद्धांत लक्षात घेतो. पण ते सिद्धांत कशी रुजवायची, त्या सिद्धांतावर कसं आरूढ व्हायचं, त्याच्यासाठी जी सूक्ष्म बुद्धी लागते ती सूक्ष्म बुद्धी आमच्या जवळ कधीच नसते. आणि म्हणून आम्हाला ते सिद्धांत आमच्या अंतःकरणामध्ये पेरल्या जात नाही. सिद्धांत रूढ आम्ही होत नाही. याचं उदाहरण म्हणजे अर्जुन आहे. 5व्या अध्यायामधल्या अर्जुनाची मनस्थिती आहे. 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी 2 अध्याय सांगून झाल्यानंतर सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये संशय आहेच. एकदा बुद्धीला भ्रम झाला ना की ती बुद्धी मुळात कितीही सात्विक असली, ती सूक्ष्मदर्शी असली तरी तिला तत्वाचं वर्म लक्षात येत नाही. हे लक्षात ठेवावं लागेल. अर्जुनाच्या उदाहरणावरून आम्ही हे लक्षात घ्यावं की ती एकदा बुद्धीला भ्रम झाल्यानंतर ती काहीच कामाची नसते. आणि बुद्धीला भ्रम कोणता होतो की मी जे करतोय ते अगदी बरोबर आहे. हा जो भ्रम आहे ना, हा फार मोठा भ्रम आहे बुद्धीचा. आम्ही जे करतो ते बरोबर आहे. आम्ही जे करतो ते बरोबर आहे. श्री गुरूंनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही करतोय. संतांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही करतोय. संतांनी केलं त्याप्रमाणे आम्ही करायचं नसून संतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करायचंय. संतांचं श्रीगुरूंचं अनुकरण नाही करायचं, अनुसरण करायचं. आणि सहसा साधक अनुकरण करतो. आणि अनुकरण करायला गेला की तिथे बुद्धीमध्ये भ्रम तयार होतो. कसं भगवंतांनी पण तर कर्म केलंच, भगवंतांनी पण युद्ध केलंच, मग आम्ही का न करावं युद्ध.
असं अर्जुनाला वाटलं तर अर्जुनाचं का चुकलं? आम्हाला जर वाटत असेल की भगवंतानी कर्म केलं तर आम्ही पण कर्म का नाही करावं? कशासाठी कर्मयोग आणि कशासाठी सर्व कर्म संन्यास योग अनुकरण? पण भगवंतानी कर्म कसं केलं? कशासाठी केलं? कोणासाठी केलं? त्याला आवश्यकता होती का? भगवंतांना आवश्यकता होती का? या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करत नाही आणि म्हणून स्थूल बुद्धीने आम्ही ज्या वेळेला अभ्यास करतो, चिंतन करतो, श्रवण करतो, मनन करतो, त्यावेळेला बुद्धीमध्ये असे भ्रम तयार होतात आणि मग ती बुद्धी ती सात्विक असली तरी सूक्ष्मदर्शी असली तरी तत्वाचं भ्रम लक्षात येत नाही. एक तर आमची कर्म सोडण्याकडे प्रवृत्ती होते, नाही तर मग कर्मच करत बसा इकडे प्रवृत्ती होती. हे दोन्ही प्रवृत्तीचा अभ्यास करून आम्हाला भगवंतांनी कर्मयोग सांगितलेला आहे. म्हणून संतांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कर्म करावं लागेल. त्यांनी केलं तसं कर्म करायचं नाही. म्हणून कर्मयोगाचं अनुष्ठान फार महत्वाचं. अनुष्ठान आम्हाला करावं लागेल. ज्ञानप्राप्ती होईपर्यंत आम्हाला कर्मत्याग करता येणे नाही. आणि ज्ञानप्राप्तीसाठी चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान की जोपर्यंत जंत्री आम्ही लक्षात घेत नाही तोपर्यंत बुद्धीमधले भ्रम आमचे बाजूला होणार नाहीत. आणि परत भगवान अर्जुनाला प्रश्न पडलेलाच आहे आणि अर्जुन विचारतो आहे की आता मला सांगतो की निष्काम कर्मयोग आणि कर्मसन्यास यामध्ये आता कोणता कल्याणकारक आहे, निश्चितपणे श्रेयस्कर असा कोणता मार्ग आहे हे आता तुम्हाला परत सांग. संभ्रम तयार झालेला आहे. हा संभ्रम अर्जुनाच्या बुद्धीमधला आहे का हो? हा संभ्रम माझ्या बुद्धीतला आहे. मला संभ्रम झालेला आहे नेमकं मी काय करावं आणि नेमकं काय करावं हा प्रश्न माझा व्हायला पाहिजे. जोपर्यंत हा माझा प्रश्न होत नाही तोपर्यंत ह्यामधनं मला कर्म जे मर्म आहे, कर्मतत्वाचं मर्म आहे हे मला कळत नाही. आणि म्हणून असा संभ्रम त्याच्यामध्ये आधी मला भ्रम झालाय हे आधी आपण स्वतः मान्य करावा आणि अर्जुनाच्या भूमिकेमधून श्रवण करावं म्हणजे मग आम्हाला हीच कळेल की कर्म संन्यास आणि कर्मयोग यामधलं श्रेयस्कर नेमकं काय, माझ्या कल्याणाचं काय हे मला सांग कृष्ण. अर्जुनाला माहितीये की कृष्णच फक्त सांगू शकतो. मला पण हे माहित असायला हवं, माझी पण ही श्रद्धा हवी की माझे श्री गुरुच फक्त मला याच्यामधला श्रेयस्कर काय ते सांगू शकतात. आपण श्री गुरूंचं सोडून सगळ्यांचं ऐकतो व्यवहारामध्ये आणि म्हणूनच तो भ्रम कायम राहतो. भ्रम निराजर व्हायचा असेल तर फक्त श्री गुरु आणि श्री गुरूंच्याच मुखातून श्रवण असावं. श्री गुरूंनी सांगितलेलंच ऐकावं. ते जे सांगतात तेच फक्त आम्ही ऐकावं. फार महत्वाचा मुद्दा आहे. अध्यायाची सुरुवात होऊन जाईल, अध्यायातले श्लोक होऊन जातील, परंतु पार्श्वभूमी जी आहे ही पार्श्वभूमी जोपर्यंत आम्ही लक्षात घेत नाही तोपर्यंत आम्हाला कर्मयोगाचं महत्व कळणार नाही आणि कर्म संन्यास योगाचं महत्व सुद्धा आम्हाला कळणार नाही. म्हणून अज्ञानी साधकाने काय करावं? आम्ही अज्ञानी आहोत. अज्ञानी साधकाने कर्मत्याग न करता अखंड कर्मानुष्ठान करावं. अखंड कर्मानुष्ठानाने काय होणार की आमचं अंतःकरण विषयांमध्ये राहू नये, हळूहळू ती विषयासक्ती कमी होईल. बाह्य आकर्षणाला आम्ही बळी पडणार नाही आणि असं संस्कारयुक्त शुद्ध मन हे ज्ञान प्राप्तीसाठी अधिकारी होईल.
आणि त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईल आणि तो ज्ञान कर्म संन्यास आहे. कर्मयोग, निष्काम कर्मयोग हे साधन आहे आणि ज्ञान कर्म संन्यास हे साध्य आहे. साध्य साधन असा संबंध कर निष्काम कर्मयोग आणि ज्ञान कर्म संन्यास योग ह्याच्यामध्ये आहे. हा आम्ही लक्षात घ्यावा हो. म्हणजे मग आमची बुद्धी भ्रमिष्ट होणार नाही. स्वकर्तव्याचे अनुष्ठान ईश्वरार्पण बुद्धीने निष्काम सेवावृत्तीने केलं तर साधक हा सगळ्या ऋणामधून मुक्त होतो, हे आम्हाला सांगतोय कर्मयोग. इंद्रियाची जी वृत्ती आहे ती इंद्रियांची वखवणारी वृत्ती ही शांत होते. शरीर, इंद्रिय, अंतःकरण सगळे तृप्त होतात आणि चित्ताची प्रसन्नता होते. आणि एकदा चित्त प्रसन्न झालं की थोडे आहे चित्त सहाय्य करायला, चित्ताचं सहाय्य झालं, चित्त आम्हाला सहाय्यकारी झालं की मग अगदी थोडं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून चित्तशुद्धी आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे आणि ती निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानानेच ती प्राप्त होणार आहे. म्हणून निष्काम कर्मयोग हा सामान्य साधकाच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे, हे आम्हाला भगवंत परत पाचव्या अध्यायाच्या निमित्ताने सांगतात आहे. आणि म्हणून निष्काम कर्मयोग हे साधन आणि ज्ञान सर्व कर्म संन्यास हे साध्य आहे. असं साध्य साधन संबंध या 2 अध्यायामधला लक्षात घ्यायचा आणि परत आम्ही कर्मयोगाचं महत्व लक्षात घेऊन त्याचं श्रेष्ठत्व लक्षात घेऊन वाटचाल करत राहायची. हा 5व्या अध्यायाचा फार मोठा उद्देश आहे. आणि हा उद्देश करण्यासाठीच आम्हाला अर्जुनाला जो प्रश्न पडला आहे की कोणतं शेवटी मी काय करावं हे तू मला सांग. आणि त्याचं उत्तर आता भगवंत देऊन राहिले आहेत. भगवंत आम्हाला दुसऱ्या श्लोकामध्ये हे महत्व सांगतात आहे. 2, 3, 4, 5, 6 हे एवढे गीतेचे जे श्लोक आहेत हे आम्हाला कर्मयोगाचं महत्व आणि कर्मयोगाचं श्रेष्ठत्व सांगतात आहे की कर्मयोग का महत्वाचा आहे. आज आपण 6 श्लोकांपर्यंतच बघणार आहोत. त्याची सूत्र बघणार आहोत. नेमकं काय सूत्र आहे कर्मयोगाचं. एकदा निर्णय देऊन दिलाय भगवंतानी की निष्काम कर्मयोग कर. आणि असा हा कर्मयोग इथे या ठिकाणी आचार्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आचार्यांनी पण भाष्य केलं यावर आणि आचार्यांनी सांगितलेलं आहे की ज्ञानरहित संन्यासापेक्षा ज्ञान सहित जे कर्म आहे ते चांगले. म्हणजे ज्ञान नसताना, विवेक नसताना संन्यास घेतला तर तो संन्यास, ज्ञान असताना जर कर्माचं आचरण केलं तर तो, या दोन्ही मध्ये फार फरक आहे. ज्ञान नसताना घेतलेला संन्यास आणि ज्ञान असताना केलेलं कर्माचं आचरण, या दोन्ही सुद्धा आम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे. विवेक नसेल आणि फक्त संन्यास घेतला तर मोक्ष मिळण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणून कर्म करताना आम्ही विवेकासह कर्म करावं. विवेकासह कर्म श्रेष्ठ आहे, तरच तिथे ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी ज्ञान कर्म संन्यास योग सिद्ध होतो. म्हणून विवेका वाचूंचा जो संन्यास आहे हा कनिष्ठ आहे, हे आम्हाला आचार्यांनी सुद्धा आचार्य भाष्यामध्ये त्यांनी सांगितले. आचार्यांनी की विवेका वाचूंचा संन्यास हा कनिष्ठ आहे. विवेकासह जो कर्मयोग करतो, जो आचरण करतो त्यालाच मोक्ष मिळेल. विवेकासह संन्यास तरच दुधामध्ये साखर होईल. म्हणून विवेकासह कर्म श्रेष्ठ आहे. आणि
निष्काम कर्मयोगामध्ये हा पूर्ण विवेक सांगितलेला आहे. आणि असं निष्काम कर्मयोग करून, त्या विवेकासह कर्मयोग करून आम्ही ज्ञान प्राप्ती करायची आहे. म्हणजे मग संन्यस्त वृत्ती तयार होणार आणि त्या ठिकाणी त्या ज्ञानाचा उदय होऊन सर्व कर्मांची समाप्ती तिथे आहे. हे सूत्र लक्षात घ्यायचं. आणि आता इतकं सूत्र सांगितल्यानंतर कर्मयोगाचं श्रेष्ठत्व आम्हाला भगवंत सांगतात आहे दुसऱ्या श्लोकामध्ये, की कर्मयोगो विशिष्यते. भगवंत सांगतात, काय सूत्र सांगितलं, की कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगच अधिक श्रेष्ठ आहे, निष्काम कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. मग कर्मसन्यास कनिष्ठ आहे का? भगवंत कनिष्ठ आहे असं म्हणत नाही. ज्ञान कर्म संन्यास योग कनिष्ठ आहे का? अजिबात नाही. भगवंत प्रत्येक योगाला तितकंच महत्व देतात आहे. पण भगवंताचं सांगणं आहे, की ज्याचा जसा पिंड असेल त्या पिंडाप्रमाणे तो योग करायचा आणि माझा मोक्ष मी साधून घ्यायचा. मूळ उद्देश मोक्ष आहे. पिंडाप्रमाणे आम्ही तो योग घ्यायचा. जसा पिंड असेल त्याप्रमाणे ते जुळलं तर आम्हाला उत्तम गती मिळते, लवकरात लवकर गती मिळते. आमच्या पायामध्ये जर ताकद नसेल तर निश्चितपणे आम्ही उत्तम गतीचं साधन घ्यावं आणि पटकन आमचं ध्येय गाठावं. पण हे आम्ही आमच्या शारीरिक स्थितीप्रमाणे जसं ठरवतो तसं आम्ही आमच्या आमच्या मानसिक अंतःकरणाच्या रचनेनुसार ठरवावं, की कोणता साधन आम्ही स्वीकारावं आणि कसं जावं. हा अभ्यास आहे की नाही? यासाठी श्रवण मननाची गरज आहे की नाही? यासाठी स्थूल बुद्धी बाजूला ठेवावी लागेल की नाही? ती सूक्ष्म करावी लागेल की नाही? माझा पिंड काय आहे हा मला ओळखू येत नाही. मग श्री गुरु सांगतात हो, म्हणून श्री गुरूंकडे जावं लागतं. श्री गुरु आपल्या पिंडाप्रमाणे आपल्याला साधन देतात. आणि म्हणून भगवंत आम्हाला इथे या ठिकाणी अर्जुनाला साधन देतात आहे. अर्जुनाला सांगतात आहे, की कर्मयोगो विशिष्यते. अर्जुनाचा पिंड लक्षात घेतला आणि कर्मयोग त्यांना सांगितला आहे, की कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग चांगला रे बाबा. ज्ञानाने केलेलं कर्म आणि अज्ञानाने केलेलं कर्म या दोन्ही मध्ये फरक आहे. दोघांनी कर्म करायचंय, पण दोघांच्या परिणामामध्ये फरक दिसलाच पाहिजे. ज्यावेळेला आम्ही कर्मयोग अनुष्ठान करतो, कर्मयोगाने ज्यावेळेला आमचं कर्म होतो, निष्काम कर्मयोग होतो, त्यावेळेला आम्ही कर्म केलं तरी मी करता नाही. कर्माच्या फलाबद्दल आमच्या अंतःकरणात अनासक्ती तयार होते. या भूमिकेसह ते कर्म होतं. त्यामुळे जसं कर्म व्हायला पाहिजे तसंच होतं. त्यात काम चुकारपणा होत नाही. निष्काम कर्मयोगाचं महत्व आहे. काम चुकारपणा होत नाही. जे कर्म जसं व्हायचंय तसंच आम्ही ते करतो व्यवस्थित. जाऊ द्या ना, थोडस शॉर्टकट केलं तर काय होतं असं म्हणून जमत नाही. माझ्या सोयीसाठी कर्म करायचं नसतं. योग जुळवण्यासाठी कर्म करायचं असतं. चित्तशुद्धीसाठी कर्म करायचं आहे. हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. ते काम चुकारपणा होत नाही. आतमध्ये मी करताना ही कायमची स्थिती असली पाहिजे. यांनी काय होतं, कशासाठी हे सगळं करायचं, तर हे केल्याने आम्हाला जे यश येतो कर्म करून, जे अपयश येतो त्या यशाचा आणि अपयशाशी मी माझा संबंध जोडत नाही. यश आणि अपयश ह्या दोन्ही द्वंद्वापासून मी अलिप्त असतो. जर कमी निष्काम कर्मयोग केलं, कर्तृत्व भाव त्याच्यामधला नष्ट केला, तर हे जे द्वंद्व आहे यशा अपयशाचं, या द्वंद्वापासून मी निश्चितपणे दूर राहतो. आणि जिथे द्वंद्व आहे तिथे सुखरूपता नाही. पक्क ही मांडणी आम्ही पक्की लक्षात घ्यायची. सुखरूपतेच्या त्या ठिकाणी
द्वैत नाही, द्वंद्व नाही. आणि हे सूत्र आम्ही जर लक्षात घेतलं तर कर्मयोग विशिष्य ते भगवंत जे म्हणतात ते बरोबर आहे की नाही. मी करताय समनसी तेणे तू कष्टी होशील रे बाबा. मी करताय म्हटलं तर कष्ट तू कष्टी होणार आहे. पण राम करता म्हण तर काय म्हणशील, राम करता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणून राम करता आहे असं तू म्हण. म्हणून कर्मयोग विशिष्य ते म्हटलंय भगवंतानी. कर्मयोग महत्वाचा आहे. ह्या कर्मयोगाचा परिणाम महत्वाचा आहे. परिणाम काय होणार आहे, कर्तृत्व आणि भोक्तृत्व आम्ही आमच्याकडे घेणार नाही. हा फार मोठा परिणाम ह्या कर्मयोगाचा आहे. फार लवकर आम्ही कर्तृत्व आमच्याकडे घेतो, भोक्तृत्व आम्ही आमच्याकडे घेतो. आणि काय होतो त्याचा परिणाम, कर्तृत्व भोक्तृत्व आम्ही आमच्याकडे घेतल्याबरोबर काय होतं, मांडुक्य सांगतच आहे आपल्याला. कर्तृत्व भोक्तृत्व घेतल्यामुळे काय होतं, अलात तयार होतं. अलात तयार झालाय. अलात म्हणजे चक्र तयार झालंय. आणि त्या चक्राचा ते चक्र नुसतं तयार होतं का हो, नाही. ते आमच्या अंतःकरणाला त्याचा स्पर्श होऊन जातो, त्या कर्तृत्व भोक्तृत्वाचा. आणि मूळचं ब्रह्मरूप असलेलं आम्ही जीवदशेला स्पर्श आमचा होतो. त्या जीवदशेला स्पर्श आमचा त्याच्यामुळे होतो हो. आणि जीवदशेला स्पर्श झाला की झाला स्पर्श योग सुरू, द्वंद्व सुरू, सुख दुःख सुरू, यश अपयश सुरू, सगळे विकार आकार सगळे तिथे येऊन चिकटतात. आणि ह्या स्पर्श योगातून आम्हाला श्री गुरु काढतात हो. अस्पर्श योगामध्ये मूळचा तू अस्पर्श आहे रे बाबा. ही फुलझडी फिरवल्यामुळे ते चक्र तयार झालंय. तू ते चक्र, माझ्यामुळे ते चक्र तयार झालंय. मी चक्राचा करता आहे, मी चक्राचा भोगता आहे, सुख दुःख भोगतो आहे. म्हणून हे सगळे स्पर्श तुला झालेले आहेत. विचार कर की ते चक्र कोणामुळे, ते चक्र मशालीमुळे, त्या फुलझडीमुळे ते चक्र आहे. हे मुलांना कळत नाही, ते बालबुद्धीचे आहे. पण पाहणाऱ्याला कळत असतो, आई वडिलांना कळत असतो. त्या फुलझडीमुळे ते चक्र आहे. संतांना कळतंय, श्री गुरूंना कळतंय की त्या मशालीमुळे, ती मशाल काय आहे, स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. त्या आत्मस्वरूपामुळे हे सगळं आम्हाला भासत आहे, दिसत आहे, जाणत आहे. ते मी आहे, कशाचाच स्पर्श नाही मला. ही उंची आम्हाला गाठायची, वैचारिक उंची आहे मुली. या वैचारिक उंचीसाठी सूक्ष्म बुद्धी करावी लागेल की नाही, या वैचारिक साधनासाठी करावी लागेल की नाही. अस्पर्श योग आम्हाला जर गाठायचा आहे त्याच्यासाठी बुद्धी कशी लागेल. स्थूल बुद्धीने होईल का, कसंही कर्म करून होईल का, जाऊ दे ना आज वेळ नाहीये, करून टाकतो जातो, असं होईल का. म्हणून कर्मयोगो विशिष्यते, कर्माचा परिणाम महत्वाचा आहे. म्हणून वेदविहित निष्काम कर्म आम्हाला सांगितलेलं आहे. मग कर्माने मोक्ष मिळेल का. मग जर आम्हाला कर्मयोग विशिष्ट ते भगवंत सांगतात आहे, तर कर्माने मोक्ष होईल का. अजिबात नाही, कर्माने मोक्ष नाही. परंतु कर्मानी निष्काम कर्मयोगानी आत्म्याशी योग व्हायला मदत होणार आहे. परंपरेने आम्हाला मोक्ष मिळणार आहे. म्हणजे काय, परंपरेने मोक्ष मिळणार आहे म्हणजे काय, निष्काम कर्मयोगाने चित्त शुद्ध होणार. त्याच्यानंतर त्या शुद्ध चित्तामध्ये ज्ञानाचा उदय होणार. आणि ते ज्ञान आम्हाला ज्ञानरूपतेकडे घेऊन जाणार. याला म्हणतात परंपरेने मोक्ष. आणि तो आमचा निष्काम कर्मयोगाने होणार आहे. म्हणून निष्काम कर्मयोग हा आत्म्याशी योग व्हायला
कर्मानी, निष्काम कर्मयोगाने जीवाचा आत्म्याशी योग व्हायला मदत होणार आहे. म्हणून कर्मयोगो विशिष्यते. तो आमचा होतोय की नाही प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक दिवसाला. हे कोणी पाहायचं? माझं मी बघायचं. तेव्हाच या सगळ्या स्पर्शातून आम्ही बाजूला निघणार आहे. हो, तोपर्यंत नाही. या सगळ्या उपाधी आहे, मद मत्सर, कर्तृत्व, भोक्तृत्व, ह्याच्या सगळ्यातून आम्हाला दूर व्हायचंय. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, करिता संसार तुम्हा नाही, तुकाराम महाराज म्हणतात. आणि त्यासाठी निष्काम कर्मयोग, कर्मयोग विशिष्यते भगवंत आम्हाला सांगतात आहे. म्हणून जो परिणाम आहे तो परिणामाकडे लक्ष द्यायचंय आम्हाला. आम्ही कृतीकडे लक्ष देतो, परिणामाकडे लक्ष देत नाही. आणि कर्माचा परिणाम महत्वाचा आहे. निष्काम कर्माचा परिणाम निर्द्वंद्व स्थिती आहे. श्री गुरु आमचे द्वंद्वातीत म्हणतो आणि आम्ही द्वंद्वामध्ये व्यवहार करतो, द्वंद्वामध्ये राहतो. आमच्या अंतःकरण स्थिती, मनस्थिती, अंतःकरण स्थिती द्वंद्व सादृश्य असते. मनासारखं झालं तर आनंद, मनाविरुद्ध झालं तर दुःख. मग त्या ठिकाणी कर्मयोग विशिष्टते कसं होईल? होऊ शकणार नाही. कर्माचा परिणाम फार महत्वाचा आहे. मी द्वंद्व रहित होत आहे की नाही हे पाहणं फार महत्वाचं आहे. की कर्म कटकटीमध्ये आहे, मला कर्म कटकट वाटते का? कर्मयोग तर करतोय पण कर्म कटकटी वाटते मला. तेव्हा एकदाच याच्यातून मोकळं होतो. असं झालंय आता ह्या कर्मातून की कर्म कटकट आहे. ज्या ठिकाणी कर्माची कटकट मला वाटत असेल त्या ठिकाणी मी कर्मयोगापासून निश्चितपणे दूर आहे हे लक्षात ठेवायचं. आणि कर्म कटकट का वाटते? कर्माची कटकट काकांनी छान सांगितले, त्याचे प्रमाण सांगितलंय. कर्म कटकट केव्हा होतं? जे करू नये ते केलं तेव्हा कर्म कटकट होतं. अर्पण करूनही नाही केलं तेव्हा कर्म कटकट होतं. मी करता या भावनेने केलं तेव्हा ती कर्माची कटकट होते. भगवंताच्या स्मरणामध्ये नाही केलं तेव्हा ती कटकट होते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला माझ्याकडून माझ्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला हे सगळे तरंग येतात त्यावेळेला कर्म ही कटकट होते. कर्म कटकट होता कामा नये. कर्म हा योग झाला पाहिजे, तो निष्काम झाला पाहिजे. म्हणून कर्मयोग कसा आहे? माऊलींनी फार सुंदर सांगितले आहे. हो, तरी जाणा नेणा सकळा हा कर्मयोग तीर तीर प्रांजला. कसा आहे कर्मयोग? की भक्तांना आणि बाकी सगळ्यांना पाण्यातून जर तरून जायचं असेल तर नाव कशी, नावेने तरून जाणं सोपं आहे की नाही? आहे एखादा फार स्विमर, पटाई पोहणारा, तो आपल्या स्वतःच्या बाहुबळाने पोहून जातो. पण सगळ्यांना ते शक्य आहे का? मग सर्वसामान्यांसाठी काय आहे? पाण्यामधून तरण्यासाठी नावच महत्वाची आहे. असं सगळ्यांना तरून जायचं असेल तर हा कर्मयोगच सोपं साधन आहे. माऊली म्हणते. हो, माऊली सांगितलेलं आहे या अध्यायाच्या, या श्लोकाच्या अंतर्गत. आणि म्हणून आम्हाला कर्मयोग हा कर्म कटकट होता कामा नाही, तर ही युक्ती आहे. परमार्थ साधण्याची युक्ती आहे. युक्ती म्हणून आम्ही या कर्मयोगाकडे पाहिलं पाहिजे. आम्हाला मांडुक्यमध्ये अद्वैत सिद्धांत आमच्या अंतःकरणामध्ये त्याचा ठसा उमटण्यासाठी युक्ती सांगितलेली आहे. आणि श्रुतीचे पण प्रमाणांनी सांगितलेलं आहे की नाही? आपण अभ्यास केला आहे की नाही? जगत मिथ्यत्व हे सगळं मिथ्य आहे. जागृती स्वप्नाप्रमाणेच मिथ्य आहे हे सुद्धा आम्हाला युक्तीच्या साहाय्याने पटवून सांगितलेलं आहे की नाही आचार्यांनी? म्हणजे कोणताही सिद्धांत ज्या वेळेला आम्हाला ठसवून घ्यायचा असतो अंतःकरणात, तेव्हा युक्ती आणि श्रुतीचं प्रमाण या दोघांचा समन्वय आम्हाला साधावा लागेल. तेव्हाच ते आतमध्ये ठसतं. हो, तोपर्यंत नाही ठसत. ठसा उमटवायचा असेल तर काय करावं लागेल? कसाही ठसा उमटेल का? शिक्का मारायच्या वेळेला आम्हाला निश्चितपणे
तो शिक्का त्या मापाचा, त्या आकाराचा तसाच शाईमध्ये बुडवलेला, पाण्यात बुडवून शिक्का उमटेल का? नाही. म्हणजे श्रुतीच्याच माध्यमातून शास्त्रानेच आम्हाला तो चालावं जावं लागेल, चालत जावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल. तो शाईचा शिक्का शाईतच बुडवून आम्हाला कागदावर छापावा लागेल, ठसवावा लागेल, तेव्हाच तो उमटेल. आणि मग आपण युक्ती करतो, तो अधिक सुंदर सुस्पष्ट कसा यावा म्हणून व्यवस्थित हळू आधी आम्ही हळूवार ठेवतो आणि मग त्याला हळूच दाबतो. ही युक्ती असते तो शिक्का नीट येण्याची. आता शिक्का सुस्पष्ट असा कागदावर उमटला, शास्त्राचा पण आधार घेतला, शाईतच बुडवला, पाण्यात बुडवून नाही होणार. बुडवला पाण्यात, तेलात बुडवला शिक्का आणि मारला पेपरवर, उमटला का? तेलात बुडवून, पाण्यात बुडवून, दुसऱ्या रंगामध्ये बुडवून उमटला का? अजिबात नाही. तो शाईतच बुडवावा लागतो. शाई हे त्या शिक्क्याचं शास्त्र आहे. श्रुती हे शास्त्र आहे. ज्ञानाचा ठसा उमटण्यासाठी श्रुती हे शास्त्र आहे. आणि आचार्य आम्हाला संत श्री गुरु शास्त्राप्रमाणे युक्ती सांगतात आणि मग शास्त्र आणि युक्ती यांच्या साह्याने तो ठसा आमच्यावर उमटतो. तसाच अगदी त्याचप्रमाणे परमार्थ हा युक्तीचा आहे. आत्ताच पाहिजे, झटकन पाहिजे, 21 शतक आहे, आता विज्ञान युग आहे, सगळं डिजिटल युग आहे, याच्यामध्ये कसं पाहिजे ते तसंच पाहिजे असा आग्रह आमच्याप्रमाणे करून चालणार नाही. काकांचा हा आग्रह आहे की परमार्थ युक्तीचा आहे, ती युक्ती शास्त्राप्रमाणेच आम्हाला करावी लागेल. त्या ठिकाणी विज्ञान युग, डिजिटल युग, AI युग हे करून चालणार नाही. जे जसं आहे तसंच करावं लागेल. आणि म्हणून आम्हाला भगवंत कर्मयोग विशिष्यते सांगतात आहे. आणि भगवंतांनी सांगितला तसंच कर्मयोग आम्हाला चालावं लागेल, तो करावा लागेल. AI सुद्धा आम्हाला कर्मयोग आम्ही विचारलं AI ला तर तो सुद्धा आम्हाला हेच सांगेल, विचारून पहा. नाहीतर असं सांगत नसेल तर तो चुकला असं म्हणायची हिंमत आम्ही ठेवली पाहिजे. इतका आमचा शास्त्रावर विश्वास, श्री गुरूंवर विश्वास, भगवंतावर विश्वास हवा. तरच अंतरंगात ठसा उमटणार आहे, नाही तर नाही. ज्ञान तेव्हाच तिथे झाले. साधनाचे फळ संसार झाला सुफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आणि मग असं ते ज्ञान अंतरंगात बिंबल्यानंतर तो नित्य संन्यासी होतो. भगवंत सांगून राहिले 3ऱ्या श्लोकामध्ये, भगवंत सांगतात की अशा पद्धतीचा आमचा जो हा निष्काम कर्मयोग झाला. म्हणून अर्जुना, कर्मयोग आणि कर्मसन्यास योग त्या फळांच्या दृष्टीने दोन्ही अभिन्न आहे, भिन्न नाही. मग कर्मयोग साधलेला जो असतो, कर्मयोगाने आम्हाला काय साधायचं आहे, ज्यांनी तो साधलेला असतो तो कसा असतो, तो नित्य संन्यासी असतो. कर्मयोगाचं महत्व आहे आता हे 2, 3, 4, 5, 6 कर्मयोगाचं महत्व. तो नित्य संन्यासी असतो. नित्य संन्यासी असतो म्हणजे काय? मी आणि माझी आठवण फार सुंदरच माऊलीचं आहे. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. मी आणि माझी आठवण, मी आणि माझे, या द्वंद्वामध्ये जे आम्ही सारखं असतो, तो मी आणि माझं हे मी विसरलेलो असतो. कर्तृत्व भोक्तृत्व पूर्णपणे विसरलेलो असतो. ज्या ठिकाणी मी आणि माझं नसतो, कर्तृत्व भोक्तृत्व नसतो, दुसरा कोणी नसतो, त्या ठिकाणी द्वेष नावाची गोष्ट नसते. सगळ्यात द्वेष कशामुळे असतो? मी माझं, मी माझं.
माझ्या जवळ आहे, माझ्या जवळ नाही. त्यांच्या जवळ आहे, त्यांच्या जवळ आहे, माझ्या जवळ नाही, म्हणून द्वेष सुरू, मत्सर सुरू. आणि आता माझ्या जवळ हवं म्हणून अपेक्षा सुरू. म्हणजे द्वेष आणि अपेक्षा हे जे द्वंद्व आहे, हे कशामुळे होतं? मी आणि माझ्यामुळेच होतो की नाही? आणि अशा या द्वंद्वापासून आम्हाला मुक्त व्हायचंय. निर्द्वंद्व ही महाबाहो. आणि हे जर साधायचं असेल तर आम्हाला निष्काम कर्मयोगच साधला पाहिजे. त्यावेळेला आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही. कोणाचा द्वेष करणार आहे? एकदा अनासक्त वृत्तीने आम्ही कर्म केल्यानंतर अपेक्षाच तिथे राहत नाही. अपेक्षा दुसऱ्यांकडून असते, दुसराच तिथे कोणी नाही. मग द्वेष कोणाचा करणार? काकांनी द्वेषाच्या पण फार सुंदर शेड सांगितले बरं का. हेवा वाटणे सात्विक द्वेष आहे. हेवा वाटतो, फार हेवा वाटतो हो. तुम्ही अगदी अत्यंत रेग्युलर सकाळी ऐकता, श्रवण करता, आमचं नाही होत. आम्हाला तुमचा खरंच हेवा वाटतो हो. असं म्हणताना आपण म्हणतो की मला मी या द्वेषापासून पूर्ण दूर आहे, या मत्सरापासून दूर आहे. पण हा सात्विक द्वेष आहे हे आपण विसरतो. आणि हाही अंतःकरणात नको. सात्विक द्वेष सुद्धा नको. साधकाच्या मनात सात्विक द्वेष असतो. आमच्या मनामध्ये घृणा नसतो, द्वेष नसेल, मत्सर नसेल, तिरस्कार नसेल, कारण आम्ही साधक आहोत. पण सात्विक द्वेष नक्की असतो. नाही, त्यांना किनी आहे, भरपूर वेळ आहे त्यांना. आणि खरंच ते वेळेचा किनी सदुपयोग खरंच करतात. आम्ही नाही करू शकत. तुलनेचा न घडो शाप. लगेच तुलना करतो. जेव्हा तुलना करतो ना, त्यावेळेला तिथे द्वेष असतोच काही प्रमाणामध्ये. आणि म्हणून हा जो द्वेष आहे, हा द्वेष जर आम्ही निष्काम कर्मयोग आमच्याकडून होत असेल तर आम्ही न द्वेष्टी न कांक्षती. द्वेष अंतःकरणामध्ये येणार नाही, कोणाची घृणा करणार नाही. कारण कारण काय? सगळ्यांमध्ये मीच आहे, माझ्यामध्ये सगळे आहे, हे अंतःकरण स्थिर झालेलं आहे. निष्काम कर्मयोगाने चित्त शुद्ध झाल्यामुळे हे ज्ञान तिथे स्थिर झालेलं आहे. आणि ते ज्ञान स्थिर झाल्यानंतर कोणाचा द्वेष आमच्याकडून होत नाही, आकांक्षा सुद्धा, अपेक्षा सुद्धा नाही. निरपेक्ष वृत्तीने आम्ही कर्म करतो. मग कर्मयोग विशिष्टते आहे की नाही? निर्द्वंद्व जर आम्हाला व्हायचं असेल तर महत्वाचं आहे की नाही, कोणाचाही द्वेष अंतःकरणामध्ये आलाच नाही पाहिजे, अपेक्षा राहिलीच नाही पाहिजे. तर कर्मयोग महत्वाचा आहे की नाही? निश्चित कर्मयोग तिथे महत्वाचा आहे. जर अशा पद्धतीने आमचं कर्म झालं नाही तर अशांती तिथे तयार होईल. आणि ज्या ठिकाणी अशांती असते तिथे शांती भंगते. तिथे काय आहे? शांती भंगली, अशांत जो असतो तिथे सुखरूपता नसते. हे सूत्र आम्ही नीट लक्षात ठेवावी, पक्की लक्षात ठेवावी, हातात धरून ठेवावी सूत्र. सूत्री राहुनी खेळावे. जीवन जीवन आनंदाचे करावे आहेत. जीवन आनंदाचं करावं. सूत्र हातात धरलं तर जीवन हे आनंदाचं होतं. आणि सूत्र सोडलं तर मग मात्र आम्ही इतस्तता विखरतो. म्हणून सूत्र हातात धरूनच साधन झालं पाहिजे. सूत्री हातात धरूनच अभ्यास झाला पाहिजे, वाटचाल झाली पाहिजे. म्हणून सूत्रात्मक अभ्यास गीतेचा तो स्वाध्याय. म्हणून कर्मयोग विशिष्टते का बरं? निर्द्वंद्व होण्यासाठी. द्वंद्व कशाने तयार होतो? मत्सराने तयार होतो. द्वंद्व कशाने तयार होतो? अपेक्षेने तयार होतो, आकांक्षेने तयार होतो, कामनेने तयार होतो. या सगळ्या गोष्टींनी, ज्या ज्या गोष्टींनी द्वंद्व तयार होतो त्या सगळ्यांपासून आम्ही असं व्हावं, अलिप्त असावं, अनासक्त असावं.
म्हणून कर्मयोग जर साधायचा असेल तर अपेक्षित आणि नियोजित ही सूत्र आम्ही हाती धरलं पाहिजे. अपेक्षित काय आहे, नियोजित काय आहे, प्रत्येकाचा खुलासा करणार नाही, तो वेळच पुरणार नाही. अपेक्षित काय आहे, नियोजित काय आहे. जे अपेक्षित आहे ते कधीच आमच्या पदरात पडणार नाही, जे नियोजित आहे तेच पदरात पडणार आहे. असंही कर्म करा, नियोजितच फळ आमच्या पदरामध्ये पडणार आहे. मग आम्ही कर्म जसं शास्त्राने सांगितलं, जसं श्री गुरुनी सांगितलं तसं का न करावं. त्यांनी आमचा फायदा होणार आहे. जे नियोजित आहे ते तर आम्हाला मिळणार आहेच, परंतु आकांक्षा नाही, तिथे अपेक्षा आम्ही ठेवत नाही. आणि त्यामुळे अपेक्षा न ठेवल्यामुळे काय होणार आहे, जो मने ऐसा झाला संगी तोची सांडिला. सगळा संघ जो आहे, विषयांचा संघ हा सांडला जातो, अपेक्षाच नाही तिथे. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, माऊली म्हणते परिणाम होतो, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. तो असा मनाने निर्द्वंद्व झालेला आहे, तो अखंड मोक्ष सुखाला प्राप्त झालाय. हो, अखंड मोक्ष सुखाला. म्हणजे मन निर्द्वंद्व होणं फार महत्वाचं आहे. मी आणि माझी आठवण विसरणं फार महत्वाचं. मला स्वतःला नाही विसरायचं, लक्षात घ्या. मी आणि माझे पण मला विसरायचंय. माझा देह, माझं घर, माझे आप्त, माझे स्वकीय, माझी संपत्ती, जे माझं आहे ते मी नाही. श्री गुरु सांगतात आहे, ते लक्षात ठेवायचंय. जे माझं आहे ते मी नाही, हे लक्षात ठेवलं की मी आणि माझी आठवण सहज विसरतो. काय साधन सांगतात श्री गुरु, त्या साधनाप्रमाणे साधन जर नीट पकडलं तर सहजपणे आम्ही परिणामाला प्राप्त होतो, सिद्धांतावर आरूढ होतो. आणि म्हणून आम्ही निर्द्वंद्व व्हायला पाहिजे. म्हणून बहिरंगाने जरी आम्ही कर्म करीत असलो तरी अंतरंगाने मात्र आम्ही कसं असावं, द्वेष रहित असावं, अपेक्षा रहित असावं. आणि परमेश्वराची सेवा हीच आमची अखंड वृत्ती असावी. निष्काम कर्मयोग, कर्मयोगो विशिष्यते, खूप महत्वाचं आहे. आणि असा आमचा जर हा कर्मयोग होत असेल तर मग आम्हाला कर्मसन्यास आणि कर्मयोग हे भिन्न फळ देणारे आहे असं वाटणार नाही, अजिबात असं वाटणार नाही. आणि ज्याला असं वाटतं कर्मसन्यास आणि कर्मयोग हे भिन्न फळ देणारे, त्याला भगवंतांनी काय म्हटलंय, पृथक बाला. बाला म्हटलंय म्हणजे बालबुद्धी म्हटलंय, म्हणजे अज्ञानी म्हटलंय. कर्मयोग वेगळा, निष्काम कर्मयोग वेगळा, आणि सर्व सर्व ज्ञान कर्म संन्यास योग वेगळा. याची फळं वेगळी आहे. नाही आता आम्ही ज्ञान कर्म संन्यास योग करणार असं ज्याला वाटतं तो अज्ञानी आहे. म्हणून याच्यातला साध्य साधन संबंध लक्षात घ्यावा, खूप महत्वाचा आहे. आणि असं अज्ञानी भगवंतानी त्याला बाला म्हटलंय, बालबुद्धी म्हटलंय. ते बालबुद्धीचे आहे, परंतु कर्म कर्मयोग आणि ज्ञान कर्मसन्यास यामध्ये काहीच फरक नाही. याचं एकच फळ आहे, मोक्ष हेच फळ आहे असं पंडित म्हणतात. प्रवंदन प्रवदंती न पंडिता, पंडिता असं म्हणत नाही ते वेगळे फळ आहे, याचं एकच फळ आहे असंच पंडित लोक म्हणतात, असंच संत म्हणतात. हेच श्री गुरु सांगतात, हेच भगवंत सांगतात. जे भगवंतांनी सांगितलं तेच संत श्री गुरु सांगतात, तेच मला सुद्धा कथन केलं पाहिजे, त्याच निर्णयावर मला आलं पाहिजे. त्यासाठी मला निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करणं फार महत्वाचं आहे.
अनुष्ठान आमच्याकडून झालं पाहिजे. हे अनुष्ठान म्हणजे काय? अधिष्ठानाच्या अनु म्हणजे मागे मागे जाणं. त्यासाठी श्रद्धा, भाव आणि सातत्य तिथे हवं. श्रद्धा, भाव, सातत्य जर असेल तर आम्ही अनुष्ठान आमच्याकडून होईल, कर्माचं अनुष्ठान होईल. आणि श्रद्धा, भाव आणि सातत्य नसेल तर अनुष्ठान होणार नाही आणि त्याचं जे फळ आहे ते आम्हाला मिळणार नाही. म्हणून सांख्ययोग आणि कर्मयोग याचं फळ एकच आहे. हे भगवंत आम्हाला 4थ्या श्लोकामध्ये सांगतात आहे. आता आमच्या बुद्धीमधला भ्रम नष्ट करण्याचा प्रयत्न भगवंतांनी इथे केलेला आहे. जो अर्जुनाला भ्रम तयार झाला तर बुद्धीत भ्रम तयार झाला होता की कोणता योग श्रेष्ठ रे बाबा, आता सांग मला मी काय करू, संन्यास घेऊ की कर्म करू. तू तर कर्म संन्यास योग पण सांगितला, पण अजूनही त्याच ते जे गोंधळ आहे तो गोंधळ दूर झाला नव्हता. म्हणून भगवंत तो गोंधळ दूर करण्यासाठी सांगतात आहे की सांख्य योग आणि कर्मयोग याची फळ एकच आहे. फक्त तिथे आता भगवंतांनी या ठिकाणी सांख्य योग असं वापरलेला शब्द तिथे सांख्य योग म्हटलेला आहे. कर्म ज्ञान कर्म संन्यासापेक्षा सांख्य योग असं भगवंतांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आणि एवढं सांगून निष्काम कर्मयोगाच्या अनुष्ठानावर भगवंतांनी भर दिलेला आहे की या अनुष्ठानानेच सत्वगुण आमचा प्रधान होईल, रजतम कमी होईल. आचार्यांच्या भाष्यामध्ये म्हणताना आचार्यांनी सांगितले अनुष्ठानाचं महत्व की रजतम कमी होईल, सत्व प्रधान होईल आणि त्यामध्ये दैवी गुणसंपत्तीचा उत्कर्ष होऊन मग तत्वमसी महावाक्याचं श्रवण आमच्याकडून योग्य असं श्रवण होईल आणि आम्ही योग्य अधिकारी होऊ. म्हणून आम्हाला निष्काम कर्मयोग करणं जास्ती श्रेयस्कर आहे. ज्ञानप्राप्तीचं साधन आहे चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीचं कारण आहे निष्काम कर्मयोग. हे आम्ही नीट लक्षात घ्यायचं आणि तेव्हा तो सांख्य योग आम्हाला साधणार आहे. सांख्य म्हणजे ब्रह्मज्ञान. सम्यक ख्यायते प्रतिपाद्यते वेदांत शास्त्र इति सांख्यम. वेदांत शास्त्रामधून जे प्रतिपादित केले जाते ते परब्रह्म म्हणजेच सांख्य होय. म्हणून योग हा शब्द कर्मासाठी वापरलेला आहे आणि सांख्य शब्द परब्रह्म प्राप्तीसाठी वापरलेला आहे. परब्रह्मासाठी सांख्य हा शब्द वापरलेला आहे. म्हणून आम्हाला निष्काम कर्मयोग करायचा आहे. आणि योग म्हणजे योग कर्मसु कौशल्यम, कर्मामधील कुशलता समजून घेऊन तो करायचा आहे. आणि ही कुशलता काय आहे? अपेक्षा रहित, आसक्ती रहित होऊन केलेलं कर्म हा कर्मयोग आहे. हा निष्काम कर्मयोग आहे आणि तेच कर्म आम्हाला मुक्तीला साधन आहे. भगवंत अर्जुनाला सांगून राहिले की बाबा हे कर्मयोगाचं तू मर्म लक्षात घे आणि हे जेव्हा तू लक्षात घेशील तेव्हा य पश्यती स पश्यती हे तू जाणशील. आणि हे जाणणं फार महत्वाचं आहे. हे जोपर्यंत आम्ही जाणत नाही तोपर्यंत आमच्या बुद्धीत भ्रमच राहणार आहे काय करावं. जोपर्यंत हा भ्रम आहे तोपर्यंत आम्ही वाटचाल करू शकत नाही. हे कर्मयोगाचं महत्व आम्हाला भगवंतांनी या ठिकाणी पटवून दिलेलं आहे की नुसता संन्यास घेऊन चालणार नाही. 6वा श्लोक 2 मिनिटात मांडते आणि थांबवते. 6 श्लोक आपण आज घेतलेला आहे की बाबा रे नुसता संन्यासाच्या भानगडीमध्ये जर पडला तर फायदा नाही. त्यांनी अत्यंत दुःख आणि क्लेश आहे. हा विवेकाची कास धरून कर्मयोगाचं आचरण करावं
म्हणजे मग सोपं जातं, म्हणजे ते ज्ञानाचा उदय होतो आणि ज्ञान उदय झाला की तिथे सर्व कर्म समाप्त होतात. हे ह्या निष्काम कर्मयोगाचं फलित आहे. ज्ञान कर्म संन्यास त्याचं निष्काम कर्मयोगाचं फलित आहे. हे कर्मयोगाचं महत्व आहे, हे कर्मयोगाचं श्रेष्ठत्व आहे. हे भगवंत अर्जुनाला बरोबरीने समजावून सांगतात आहे. श्लोक क्रमांक 6 पर्यंत हे श्रेष्ठत्व आम्हाला समजावून सांगितलेलं आहे. गीता दीपस्तंभामध्ये काकांनी ही आखणी करून दिली आहे. हे सूत्र काकांनी मांडलेलं आहे. ते सूत्र फक्त आपण हातातच धरायचं आहे हो आणि चालायचं. बस हे सूत्र आपण सगळ्यांनी हातात धरू आणि वाटचाल करू. एवढी काकांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण हरी.